नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमाचे मानलेले वडील रमाला सांगत असतात की तू आता लग्नाचा विचार केला पाहिजे, साईसोबत तू पुढे जायचा विचार केला पाहिजे. तेव्हा रमा म्हणते, मला नाही वाटत अशा गोष्टी, मी नाही त्यांच्याबद्दल कधी असा विचार केला. तेव्हा रमाचे वडील म्हणतात, अगं जे अरेंज मॅरेज करतात ते एकमेकांना ओळखतात तरी का? तू आणि साई एकमेकांना किती छान ओळखता, मग तू का का असं करते? मागचं सगळं विसरून जा आणि पुढे जा. असं बोलल्यानंतर रमा म्हणते, मी नाही विसरू शकत, मला वेळ हवा ह्या सगळ्याला. तेव्हा रमाचे मानलेले वडील म्हणतात की हो, तुला वेळ देतो मी, पण उद्या संध्याकाळपर्यंतच. आणि रमा त्यांच्याकडे बघत असते. आता रमाचे मानलेले जे कोण वडील आहेत ते तिला फोर्स करत असतात साईसोबत लग्न करण्यासाठी. आणि इकडे रमाची मुलगी ही अर्थाला म्हणत असते, अर्था, तुझ्याकडे तुझ्या आईचा फोटो तरी आहे का? मला तर हेही माहीत नाही की माझी आई नक्की दिसायची कशी, आणि मला तिला पाहायचं आहे, पण मला कोणी काही सांगतच नाही तिच्याबद्दल. असं म्हणून इकडे ती पण खूपच अपसेट असते. आणि इकडे सीमाला तर वेड लागलेलं असतं. ती फक्त आणि फक्त रमाचीच वाट बघत असते. आणि ती म्हणत असते अक्षयला की रमा येईल ना आणि ती मला देईल गोळ्या, तोपर्यंत मी अशीच बसते. तेव्हा अक्षय म्हणते, हो हो, येणार आहे ती, उद्या येणार आहे. तेव्हा सीमामध्ये खरं येणार आहे का ती? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो हो, खरंच ती उद्या येणार आहे. असं बोलून अक्षय तात्पुरती वेळ मारून नेतो. पण रमा काय येणार नसती. आणि इकडे रमा खूपच अपसेट झालेली असते. तेव्हा ती साईला सांगत असते की मला एकदा तरी माझ्या मुलीला पाहायचं आहे, ती कशी आहे, तिची कोण काळजी घेतं, मला तिची खूप आठवण येते. आणि मला एकदा तिला पाहून तिला गच्च मिठीत पकडायचं आणि खूप सारं प्रेम करायचं. मला माझ्या मुलीला एकदा तरी पाहायचं आहे, असं ती साईला सांगत असते. साई म्हणतो, विसरा ना आता तुम्ही, कशाला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता? तेव्हा रमा म्हणते, नाही, मला प्लीज एकदा तरी मला माझ्या मुलीला पाहायचंच आहे, असं ती सांगत असते. आता रमा खरंच तिच्या मुलीला बघायला जाईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.